झी मराठी वाहिनीच्या मालिकेंच्या टी-आर-पीमध्ये या आठवड्यात खूप मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे। काही मालिकांच्या टी-आर-पी घसरले आहेत तर काही मालिकेंच्या टी-आर-पीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। तसेच 16 मार्चपासून प्रदर्शित झालेल्या सनई चौघडे या मालिकेचा ओपनिंग टी-आर-पी रिपोर्ट समोर आला आहे। आता या टी-आर-पीच्या शर्यतीत कोण गेला आहे पुढे आणि कोण राहिला आहे मागे, झी मराठी वाहिनीची कोणती मालिका बनली आहे नंबर 1, पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्यात आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग पाहूया झी मराठी वाहिनीच्या मालिकांचे 11व्या आठवड्याचे सविस्तर टी-आर-पी रिपोर्ट। पाहूया झी मराठी वाहिनीच्या टॉप 9 मालिका। तर नंबर 9 वरती आहे नेहमीप्रमाणेच सावळ्याची जणू सावली ही मालिका 1.0 च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या टी-आर-पीमध्ये 0.1 ने घसरण झाली आहे। सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या टी-आर-पीमध्ये दिवसेंदिवस घसरण होताना दिसत आहे। मालिकेच्या टी-आर-पीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ दिसत नाही, त्यामुळेच आता सावळ्याची जणू सावली या मालिकेची वेळ बदलणार आहे। तर नंबर 8 वरती आहे शुभश्रावणी ही मालिका 1.8 च्या रेटिंगसह। शुभश्रावणी या मालिकेच्या टी-आर-पीमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत कोणत्याही प्रकारची वाढ पाहायला मिळाली नाही। मागील आठवड्यात देखील शुभश्रावणी ही मालिका 1.8 च्याच रेटिंगवरती होती आणि याही आठवड्यात मालिकेची रेटिंग सेमच आहे। तर नंबर 7 वरती आहे तुला जपणार आहे ही मालिका 2.2 च्या रेटिंगसह। तुला जपणार आहे या मालिकेच्या टी-आर-पीमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत तब्बल 0.2 ने मोठी वाढ झाली आहे। तुला जपणार आहे ही मालिका आता टी-आर-पीमध्ये चांगला परफॉर्मन्स करताना दिसत आहे। तर नंबर 6 वरती आहे नवी मालिका सनई चौघडे। सनई चौघडे या मालिकेने मिळवला आहे 2.5 चा टी-आर-पी। सनई चौघडे या मालिकेचा हा ओपनिंग टी-आर-पी आहे। सनई चौघडे या मालिकेने ओपनिंगमध्ये चांगला परफॉर्मन्स केला आहे। मात्र सनई चौघडे या मालिकेच्या स्लॉटलाच स्टार प्रवाह वाहिनीची ठरलं तर मग ही मालिका प्रदर्शित होते, त्यामुळे ठरलं तर मग मालिकेचा खूप मोठा फटका सनई चौघडे या मालिकेला बसला आहे। सनई चौघडे या मालिकेची वेळ 9 किंवा 9:30 असती तर कदाचित सनई चौघडे या मालिकेने 3.0 च्या वरतीच रेटिंग मिळवली असती। सनई चौघडे या मालिकेने चांगल्या प्रकारचा ओपनिंग केला असता। आता पाहूयात झी मराठी वाहिनीच्या टॉप 5 मालिका। तर नंबर 5 वरती आहे लक्ष्मी निवास ही मालिका 2.7 च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत लक्ष्मी निवास मालिकेच्या टी-आर-पीमध्ये 0.1 ने वाढ झाली आहे। झी मराठी वाहिनीवर दीपज्योती ही नवी मालिका 13 एप्रिल पासून रात्री 8 वाजता प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे रात्री 8 वाजता प्रदर्शित होणारी लक्ष्मी निवास ही मालिका बंद होणार का तर नाही, लक्ष्मी निवास या मालिकेची वेळ बदलणार आहे। त्यामुळे लक्ष्मी निवास या मालिकेची बदलती वेळ काय असणार आहे हे येणाऱ्या दिवसात समजेल। लक्ष्मी निवास या मालिकेला बदलत्या वेळेचा फटका बसेल का? लक्ष्मी निवास ही मालिका जर 6:30 वाजता प्रदर्शित होऊ लागली तर मालिकेच्या टी-आर-पीमध्ये घसरण होईल का हे येणाऱ्या दिवसात समजेल। तर टॉप 4 मध्ये आहे देवमाणूस मधला अध्याय ही मालिका 2.7 च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत देवमाणूस मधला अध्याय या मालिकेच्या टी-आर-पीमध्ये तब्बल 0.3 ने मोठी वाढ झाली आहे। देवमाणूस मधला अध्याय ही मालिका दिवसेंदिवस टी-आर-पीमध्ये चांगला परफॉर्मन्स करत आहे। देवमाणूस मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांना खूप आवडत आहेत, त्यामुळे देवमाणूस मधला अध्याय या मालिकेचा टी-आर-पी दिवसेंदिवस वाढत आहे। तर टॉप 3 मध्ये आहे एकेकाळी झी मराठी वाहिनीची नंबर 1 मालिका असणारी कमळी। कमळी या मालिकेने मिळवला आहे 2.8 चा टी-आर-पी। मागील आठवड्याच्या तुलनेत कमळी या मालिकेच्या टी-आर-पीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल पाहायला मिळाला नाही। मागील आठवड्यात देखील कमळी ही मालिका 2.8 च्याच रेटिंगवरती होती आणि याही आठवड्यात मालिकेची रेटिंग सेमच आहे। कमळी या मालिकेला ठरलं तर मग मालिकेचा खूप मोठा फटका बसला आहे। कमळी या मालिकेचा टी-आर-पी पाडण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनीने ही खेळी खेळली होती आणि स्टार प्रवाहाची ही खेळी यशस्वी देखील ठरत आहे। तर टॉप 2 मध्ये आहे तेजश्री प्रधानची विण दोघांतली ही तुटेना ही मालिका 2.9 च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत विण दोघांतली ही तुटेना या मालिकेच्या टी-आर-पीमध्ये 0.1 ने वाढ झाली आहे। मागील आठवड्यात विण दोघांतली ही तुटेना ही मालिका झी मराठी वाहिनीची नंबर 1 मालिका बनली होती। मात्र आता विण दोघांतलीचं नंबर 1 चं स्थान गेलं आहे आणि विण दोघांतली ही मालिका टॉप 2 मध्ये आली आहे। तर पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीची नंबर 1 मालिका बनली आहे तारिणी। तारिणी या मालिकेने मिळवला आहे 3.1 चा टी-आर-पी। मागील आठवड्याच्या तुलनेत तारिणी या मालिकेच्या टी-आर-पीमध्ये तब्बल 0.3 ने मोठी वाढ झाली आहे आणि तारिणी या मालिकेने पुन्हा एकदा नंबर 1 चं स्थान मिळवलं आहे। तारिणी ही मालिका आता दुसऱ्यांदा झी मराठी वाहिनीची नंबर 1 मालिका बनली आहे। शिवानी सोनारची जादू प्रेक्षकांना भावत आहे। तसेच तारिणी आणि केदारचं लग्न या साऱ्या ट्विस्टमुळे प्रेक्षकांना तारिणी ही मालिका खूप आवडत आहे आणि तारिणी मालिकेच्या टी-आर-पीमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊन तारिणी ही
मालिका झी मराठी वाहिनीची नंबर 1 मालिका बनली आहे. तर हा होता या आठवड्याचा म्हणजेच वीक 11चा 14 मार्च ते 20 मार्चचा झी मराठी वाहिनीच्या मालिकेचा TRP रिपोर्ट. या टॉप 9 मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आता येणाऱ्या आठवड्यात झी मराठी वाहिनीच्या मालिकेच्या TRPमध्ये वाढ होते का हे पाहणे रंजक ठरणार आहे. दरम्यान मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आणि भन्नाट TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.